सारंग, काय चाललंय काय तुझं? मला सांग, काय बोललास तू ओवीला? थोडा उशीर झाला तुला यायला. नाही, मला वाटलं होतं की ओवी ज्या स्पीडने पळत गेली आहे त्याच स्पीडने तू पळत येशील. मस्करी वाटते? तुला माहितीये का किती रडतीये ती? मला सांग आधी काय झालंय ते, काय बोललास तू तिला? तुला माहितीये का तिने काय हट्ट केलाय? मला कसं माहिती असणार आहे? ती काय सांगायलाच तयार नाहीये, तोंड फुगवून बसले तिथे. म्हणूनच तुला विचारायला आली. सांग मला काय झालंय. सांगतो मी, सांगतो. त्या अबीरने तिच्या डोक्यात खूळ भरलाय. त्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. दोघांनी ठरवलंय वाढदिवस एकत्र आणि एकाच ठिकाणी साजरा करायचा. अरे वा, अरे ही तर चांगली गोष्ट आहे ना. मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय? आपण ओवीचा वाढदिवस कुठे साजरा करणार? आपल्या घरात. आपल्या घरात बाकीची पण माणसं असणार. मग सावली कशी येणार आपल्या घरात? अरे मग त्यात काय, कुठेतरी बाहेर जाऊ ना, एखादा हॉल वगैरे बुक करू किंवा हॉटेलमध्ये जाऊ. मुलांच्या आनंदासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण. बाहेर करू. आपल्या घरातली माणसं नाही येणार का? असं काय करतेस वहिनी तू? ओवीचा वाढदिवस आहे, सगळे येणार. पण अबीरच्या वाढदिवसाला त्याची आई सावलीत जर आली नाही तर कसं होईल? बरं नाही दिसणार ते. मी काय म्हणते, एकदा सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी मार्ग निघेल ना. सावली माझा ऐकते. प्रयत्न तर करून बघ. त्यापेक्षा तू ओवीला समजव. नाही, ते शक्य नाही बाबा. प्रयत्न तर कर. तू म्हणतोयस म्हणून करते. आणि हो, ती आज माझ्याकडे झोपणार आहे. झोपू दे, तुझ्याकडे झोपू दे, म्हणजे मी आरामात झोपेन. सारंग, वायू वारा मुलांची एक नाव, 3 अक्षर. व्यंकटेशजी, सावली, ते ग्रुपवर मेसेज पाठवायचं होतं, ते पाठवलेत का? म्हणजे मी घरूनच क्लास सुरू करणार आहे, तर सगळ्याचे डिटेल्स पाठवलेत ना तुम्ही? सावली, अगं तुझी कुठली ऑर्डर मी पाहिली नसते सांग म्हणतो मी. पत्ता, GPS लोकेशन आणि वेळ सगळे एकदम व्यवस्थित पाठवलं असतं. आणि गंमत सांगू, मेसेज पडल्या पडल्या सगळ्यांचे रिप्लाय सुरू झाले असतात बघ. सगळी मुलं, त्यांचे पालक तुझ्याकडे गाणं शिकायला यायला एकदम आतुर झाले असतात. देवाचे आभारच म्हणायचे. मला वाटलं होतं की या एवढ्या मोठ्या गॅपमुळे मुलं विसरली असतील की काय. तुला विसरणं शक्य असतं का? म्हणजे तू इतकी मोठी कलाकार असते हे आता कुठे लोकांना कळायला लागलं असतं ग. आणि तू एवढी मोठी गोष्ट या लोकांपासून आणि आमच्यापासून लपवून ठेवली याचं नवल वाटत असतं बघ. त्यातच सगळ्यांचं भलं होतं. असो, फोन. हो, थँक्यू. मी मार्केटमध्ये जाऊन येते. अबीरचा बर्थडे येतोय, त्यासाठी शॉपिंग करायची मला. अरे वा, मग मी पण येत असतो की सोबत? चल. नको, तुम्हाला उगाच त्रास नको, मी एकटी जाऊन येईन. सावली, त्यात त्रास कसला म्हणतो मी? अबीरसाठी शॉपिंग करायचा अधिकार मलाही असतो की, अबीरचा बाबा म्हणून. सॉरी सावली, मी गंमत करत होतो. मला असली चेष्टा अजिबात चालणार नाही, लक्षात ठेवा. चला सारंग शेठ, चला. ओवीचा वाढदिवस आहे, शॉपिंग करायची आहे. चला 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 चल. चला. एक मिनिट. काय पोचलो बाजारात? ओवी कुठे आहे? आई सोबत ऑफिसला गेली. ए, शाळेत गेली असेल ना. तिचाच वाढदिवस आहे, ते शाळेत गेले. आता कसं कळणार कोणते कपडे घ्यायचे, कोणता कलर घ्यायचा आहे? काय पण घेतलं ना तर फुगून बसतेशी. मी आहे ना, मला माहिती आहे तिला काय आवडतं ते. इतकी वर्ष मीच केलं शॉप. हा, तू एकटा नसतोस, अमृता वहिनी असते सोबत. आणि ती कुठे गेली आहे? देवळात गेली. आपल्यालाच काहीतरी मॅनेज करावं लागेल. आणि तसंही ओवी रुसली आहे माझ्यावर. काय घडलं ते सांगतो मी तुला. काय कळलं का या फोन कोणाचा आहे काय? मेला येतो फोन, चालूच होत नाहीये. बघू आल्यानंतर काय करायचं. चल. भैरवी कोण आहे बाई? सगळं छान परफेक्ट सुरू होतं माझं. पण ही भैरवी आता जे काही मध्येच टपकली आहे
तिच्यामुळे माझ्या पुढच्या गेमची वाट लागू शकते. काही जरा ओव्हर स्मार्ट वाटली मला, पण तिच्यात नक्कीच काहीतरी आहे. त्यामुळेच तर माझा एवढा मोठेपणा गाणारा नवरा राजकुमार तो तिचा पपेट बनून वागतो. ती जसं नाचवेल तसं तो नाचतोय. मला एवढं तर कळलंय की त्या भैरवीचं विजन एकदम क्लिअर आहे. तिला, त्या सावलीला या जगातून कायमचं संपवायचंय. पण तिचं हेच क्लिअर विजन माझ्या प्लॅनसाठी घातक ठरणार आहे. कारण मला सावली जिवंत हवी आहे आणि तेही या घरात हवी आहे. कारण तीच माझ्या प्लॅनमधलं माझं मोठं शस्त्र आहे. तीच त्या तिलोत्तमाला स्वतःच्याच घरातून बाहेर हकलवून लावू शकते. आता इथून पुढे त्या भैरवीपासून सावलीला वाचवण्याचे प्रयत्न मला करावे लागणार आहेत. आणि मग एकदा का सगळं माझ्या मनाप्रमाणे घडलं की मग मीच माझ्या पुढच्या खेळाची आणि या संपूर्ण घराची एकमेव राणी असेल. दादा सिटी मॉल. सांग दादा, मी मुंबईला राणीबागेत गेलो होतो ना, तिथे वाघ बघितला. वाघाने मला बघितलं. वाघ मला बघतोय, मी वाघाला बघतोय. वाघाने मी बघतोय, मी वाघाला बघतोय. वाघ जवळ येतोय, मी जवळ येतोय. एकमेकांच्या जवळ 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 आलो आणि वाघ काय वाघाला नाही. समोर बघ, सावली वहिनी आहे. रिक्षा थांबा दादा. बिचारी रिक्षाची वाट बघते वाटतं. एकटीच उभी आहे, कधीपासून उभी असेल काय माहिती. चल ना, आपण तिला घेऊन जाऊया. मी काय तुला टॅक्सी ड्रायव्हर वाटतोय? येईल रिक्षा, जाईल ती रिक्षाने. स्वतःच खरं करणार. काय जरा विचार कर ना, डोकं वापर. आता आपल्या सोबत अमृता वहिनी पण नाहीये, है की नाही? मग आता ओवीला कोणते कपडे घ्यायचे हे तुला तर कळत नाही. म्हणजे तिला कळतील ना, ते आपल्याला मदत करेल. चल ना, तिला घेऊन जाऊया.